भूतळावरती टाकली. त्या जटेमधून एक वीरभद्र नामक त्या ठिकाणी आलेला दैत्य जन्माला आला. आणि त्या दैत्याने म्हणजे महाराज सांगा सांगा कशा करता मला जन्म दिला, काय काम आहे म्हटले सांगा, कशा करता मला तुम्ही या ठिकाणी बोलवल्या. त्यावेळी भगवान शंकर सांगतात जा वीरभद्रा, चाललेला तो यज्ञ आहे ना, तो यज्ञ विध्वंस करा. आणि त्या असणाऱ्या भगवान वीरभद्राचं आणि त्या सर्व दैत्यांचं युद्ध चालू झालं. युद्ध चाललं 6 महिने, ठीक नाही किती 6 महिन्यापर्यंत युद्ध चालले. वीरभद्राचा असणारा त्या असणाऱ्या दक्ष प्रजापतीच्या घरी जाणार आहे, युद्ध करणार आहे. युद्धामध्ये कोण कोण मरतंय, युद्धामध्ये काय काय घडतंय, युद्ध कशा प्रकारे होत आहे, माझी माता कशी प्रगट होतीये, तर माता त्या ठिकाणी काय करतीये, हे आपल्याला कधी श्रवण करायचंय. आता उद्या श्रवण करायचंय. आजचं झालेलं हे कथारूपी पुष्प याच ठिकाणी विराम. आणि उद्या माता पार्वतीचा विवाह होणार आहे. विवाह करता गावातील सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे, सगळ्यांनी यायचं आहे. आता विवाह म्हटल्याच्या नंतर तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पत्रिका छापाव्या लागतात हे की नाही, का छापायच्या नाही. एवढ्या मोठ्या आपल्या सप्त्याच्या पत्रिका छापल्या हे की नाही. हा काय म्हणले, ते कोण खालून म्हणले वाटते आहे राधा आहे का नाही. आहेराचं तुम्हाला कशाला सांगावं लागतंय, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त ज्ञान आहे तसं आहे की नाही. तुम्ही रोजच विवाह त्या ठिकाणी पाहताय. आणि उद्या तर माझ्या शंभू बाबाचा आणि असणाऱ्या भोले बाबाचा विवाह आहे. आणि विवाह करता सगळ्यांनी जसा आपल्या घरचा विवाह आहे या पद्धतीनं सुंदर त्या ठिकाणी महाराज आनंदाने त्या विवाहामध्ये सामील व्हायचं आहे. आणि सामील होऊन आनंदाने भगवान परमात्म्याचा उद्या विवाह काय करायचा आपल्याला या ठिकाणी लावायचा, ठीक आहे. भगवान परमात्म्याचा विवाह उद्या पार पडेल. आहेरात काय घ्यायचे, सोन्याची मणी का, सोन्याची मणी बघायला भेटत नाही बाबा. महाराज बर 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 आमचे झाडे मामा म्हणते दुकान जवळ नाही, आम्हाला रोख रक्कम देऊ तुम्हाला आहे का नाही. महाराज भगवान परमात्म्याचा विवाह आहे. विवाहामध्ये सर्वजण सामील होतील, सामील येणार आहेत, होणार आहेत, सगळेजण आहेत, करणार आहेत. त्यामुळे काही चिंता नाही. आता छोटस भजन होईल आणि त्यानंतर सुंदर आरती होईल. आरती करता सगळ्यांनी उभा राहायचं. उभा राहिल्या दिवे पेटवायचे, भजनामध्ये दिवे पेटवायचे आणि भजनामध्येच आपली आरती सुरुवात होईल. आपल्याकडं टाइम कमी आहे, ठीक आहे भाऊ. चला सगळेजण उभे राहिले. जय जय ज्ञानेश्वर मामुले, जय जय ज्ञानेश्वर मामुले, जय जय ज्ञानेश्वर मामुले, जय जय ज्ञानेश्वर मामुले, जय जय ज्ञानेश्वर चला आरती करता आजूबाजूला बोलायला आरती करता जय जय ज्ञानेश्वर मामुले, जय जय ज्ञानेश्वर मामुले, मामुले, जय जय ज्ञानेश्वर मामुले, मामुले, जय जय ज्ञानेश्वर मामुले. पुरुषांसाठी